सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता ज्या मम्मी साहेब आणि सपना असतात ते आता पोलीस स्टेशनला जायला लागतात. त्या म्हणतात मंजूला जाण्या अगोदर आपण पोलीस स्टेशनला जाऊयात आणि त्या पोलीस स्टेशनला येतात पूर्वा पाटील मॅडमला भेटायला. आणि आता तिथं आल्यावरती त्या म्हणतात पूर्वा पाटील मॅडम कुठे आहे. तर ते आतमध्ये येतात. आतमध्ये त्यांना म्हणतात की आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. तर ते म्हणतात काय काम आहे आमच्याकडे तुमचं, काय काम आहे सांगा लवकर, इथं मला वेळ नाही आहे. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा तुमचा जो प्लॅनिंग आहे ना पूर्वा पाटील मॅडम सत्याला आणि मंजूला वेगळं करण्याचा, त्याच्यात आम्ही तुमची साथ देणार आहे. कारण की पूर्वा पाटील मॅडम आम्हाला पण ती नको आहे. सत्या आणि मंजिरी एकत्र नको आहे. मला माझ्या मुलापासून त्या मंजिरीला वेगळं करायचं आहे असं मम्मी साहेब म्हणतात. आणि त्या दोघी हात मिळवणी करतात. म्हणतात की हे बघा पूर्वा पाटील मॅडम तुम्ही जे म्हणाल ना ते करू आम्ही. तर आता त्या म्हणतात की हे बघा तुम्ही काही करू नका, फक्त त्या मंजिरीवरती लक्ष ठेवून राहा. तर ते म्हणतात ठीक आहे आम्ही मंजिरीवरती लक्ष ठेवून राहतो, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जे काही पाहिजे असेल त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तर आम्हाला कळवा, आम्ही सगळं तुम्हाला सांगत राहू असं म्हणतात मम्मी साहेबां त्या. हे सगळं भारती मावशी चोरून बघतात. आणि आता लगेच मम्मी साहेबां त्या तिथून जातात. तर इकडं मंजू पण आता पोलीस स्टेशनला येते. तिथे आल्यावरती भारती मावशी म्हणतात अगं मंजू मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे मंजू मॅडम, बाजूला या ना. तर मंजू बाजूला आल्यावरती ती म्हणते की हे बघा मंजू मॅडम तुमच्या आधी ते मम्मी साहेब आणि सपना ते येऊन गेले आहेत आणि त्यांनी ह्या पूर्वा पाटील मॅडमशी हात मिळवणी केली आहे तुम्हाला आणि सत्याला वेगळं करण्यासाठी. तर ते म्हणतात काय खरंच का भारती मावशी. तर भारती मावशी म्हणतात की हो खरंच, माझ्यावर विश्वास ठेव मंजू, अगं खरंच हे सगळं झालं आहे. मंजू म्हणते बापरे म्हणजे एवढं सगळं झालं तरी मला काहीच माहीत नाही का. आता मंजू म्हणते की आता मला काहीतरी करावं लागेल. मंजूला खूप टेन्शन येतं. तर आता इकडं जी पूर्वा पाटील मॅडम आहेत ते आता मंजूला केबिनमध्ये बोलावून घेतात. मंजू केबिनमध्ये येते आणि म्हणते काय झालं मॅडम. तर आता लगेच म्हणतात की काय चाललंय तुमचं, लक्ष कुठं आहे अहो, अहो त्या मालिनी मॅडमची केस कुठपर्यंत आली, काही माहिती लागली की नाही त्यांची. अहो तुम्हाला माहिती का ती बाई कोण आहे, तात्यासाहेब मोहिते पाटील यांची बायको आहे ती, त्यामुळे तिचा काही शोध लावला की नाही तुम्ही अजून. तर आता लगेच ते म्हणतात की मंजू म्हणते अहो शोध लावतो आहे, चालू आहे त्यांची, पण काही इन्फॉर्मेशन नाही भेटली त्यामुळे आपण काही पाऊल नाही उचलू शकत ना, त्यामुळे आम्ही थांबलो आहोत. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा तुमच्यामुळे आपल्या हातातून ही केस जाईल बरं का, तुम्हाला आधीच सांगते. तुम्ही लवकरात लवकर जे काय होईल ना ते करा. आणि हे बघा ती लवकरात लवकर कुठं आहे ती मालिनी मॅडम, तिच्याबद्दल सगळी काही माहिती शोधून काढायची आणि मला सांगायची लवकरात लवकर. तुम्हाला 6 दिवस देते, 6 दिवसामध्ये तुम्ही मला हे सगळं करून दाखवायचं. तर मंजू म्हणते अहो पण 6 दिवसात कसं शक्य आहे. तर त्या म्हणतात कसं शक्य आहे मला नाही माहिती, पण तुम्ही हे 6 दिवसात करून दाखवा असं म्हणतात. आता मंजूला पण खूप टेन्शन येतं, पण आता मंजू काही म्हणत नाही. मंजू बाहेर येते आणि तिचं काम चालू करते. तर इकडे आता सत्या घाई मंजूला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला येतो. आणि तिथे आल्यावरती तो मंजूला म्हणतो वाघमारे बाहेर आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मंजू म्हणते थांब सत्या मला काहीतरी सांगायचं, तू चल बाहेर, इथे कुणी ऐकल. आणि बाहेर आल्यावरती ती म्हणते की सत्या तुला माहिती आहे का आज काय झालं. मम्मी साहेब आणि सपना वहिनी पोलीस स्टेशनला आल्या होत्या पूर्वा पाटील मॅडमशी हात मिळवणी करण्यासाठी. त्यांनी आपल्या दोघांना वेगळं करण्याचं ठरवलं आहे. त्या आपल्या दोघांबद्दल इन्फॉर्मेशन सगळी काही ह्या पूर्वा पाटील मॅडमला देणार आहे. आपण दोघं काय करतो, एकत्र येतो की नाही, काय चाललंय आपलंवालं, हे सगळं काही सांगणार आहेत त्या. तर आता लगेच सत्य म्हणतो मम्मी सपनाकडे बघतोच मी आता वाघमारे. तर म्हणतो की शांत व्हा. सत्य म्हणतो मंजूमध्ये शांत हो. सत्य हे बघ मला भारती मावशीने हे सगळं सांगितलं आहे, त्यामुळे तू शांत राहा. आपण आता लगेच घाई काही निर्णय नाही घेऊ शकत असं बोलत असते. तेवढ्यात आता तिकडून पूर्वा मॅडम बाहेर येतात आणि आता सत्याला बघून त्यांना खूप राग येतो. तर आता मंजू तिथून मंजू म्हणते सत्य जा तू. आणि आता मंजू आतमध्ये निघून जाते. आणि आता पूर्वा पाटील मॅडम म्हणतात की काय चाललंय, कळत नाही का काही पोलीस स्टेशन हे. तर आता सत्य काहीच बोलत नाही. तो म्हणतो की कुठं दगड फेकून माझ्या अंगावर चिखल उडून घेऊ असं म्हणतो आणि सत्य घरी जायला निघतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.